नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आरडी. चला तर मग अनुभवूया जगनव्या नजरेतून. आज रांगणा किल्ल्याला ट्रॅकिंगचा प्लॅन आहे. संपूर्ण ट्रॅकिंगचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करेन. आलेले अनुभव सर्व काही. 6 किलोमीटरचं ट्रॅकिंग आहे. संपूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कोल्हापूर मार्गे जाणार, थेट भटवाडीतून ट्रॅकिंग करत रांगणा किल्ल्याला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा हा असा किल्ला आहे जिथे रस्ता, ना लाईट, ना पाणी, कोणतीच सोय नाही. त्या किल्ल्यावरती जायचं असेल तर ट्रॅकिंग करून जावं लागतं. रांगणा किल्ल्याचा पहिला सुरुवात ही अशी असते त्याची. रांगणा किल्ला 7 किलोमीटरवर आहे. संपूर्ण ट्रॅकिंगचा प्रवास तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी पोचवणार आहे. आमच्या पुढे फॅमिली आहे, त्यांनी टेम्पोतून सगळी सोय केलेली आहे पुढे जायची. ती खडतर वाट आहे, मी इमॅजिन करू शकता. घनदाट झाडीमध्ये व्यापलेला आहे. रस्ता सुद्धा पूर्णपणे झाकलेला आहे. संध्याकाळी ते 5 वाजेपर्यंत पूर्ण अंधार पडलेला. एखादा वन्य प्राणी आला की झाला कार्यक्रम. चौघजण आहे. हे संदीप, हे प्रदीप आणि हे सुहास. मेलेला खेकडा बघा. दुपारी बरोबर 11:15 वाजले आहे. घामाच्या धारा वाहत आहेत अक्षरशः. तर रस्ता होणं खूप गरजेचं आहे. आणि इथं लोकवस्तीसुद्धा आहे. इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये अतिशय प्रॉब्लेम होऊ शकतो. वातावरण इतकं जबरदस्त आहे. जरूर एकदा अशा स्पॉटला व्हिजिट करा, ट्रॅक करा असा स्पॉट. इथे बुलेरोच्या सारख्या गाड्या आहेत. आज जातात. आमच्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे मी गाडी गाठली. ह्या कच्ची आणि शॉर्टकट आहे रांगण्याला जायचा. अतिशय शांतता आहे. ह्याच्या अगोदर धाडस खूप केलेलं आहे. शॉर्टकटने एकटाच जातोय, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. सेव्ह केलेला रूट होता माझ्याकडे मॅप, त्याच्या थ्रू जातोय. इथले लोकल आहेत, त्यांनी सांगितलं की तसं गेला तर अर्ध्या तासात तुम्ही पोहोचाल. वाटेत एक बोर्ड आहे, तो बोर्ड बघून खूप जरा बरं वाटते. कारण त्या बोर्डामुळे समजते की मी योग्य ट्रॅकवर आहे. ती गाडी जात नाही 4 व्हीलर, पार्किंगचं बोर्ड लावलं आहे. तुम्ही बघू शकता आम्ही एकटाच आहे. शॉर्टकट घेतला आहे रिस्क घेऊन. झाडे बघा काय अवस्था झाल्या. ह्याच्या अगोदर पण मला भीती वाटली होती भरपूर वेळा. कंटिन्युअसली भीती वाटणं आणि भीती वाटून जाणं यात फरक आहे. कंटिन्युअसली भीती वाटायला मला. मी जो शॉर्टकट निवडलेला आहे तो चिक्केवाडी गावातून जात होता. रस्त्याला कोणच नाही आहे. ना येताना कोण दिसते ना जाताना. जो आवाज येतो तो माझा. आणि या झाडांची जी खोड आहे वाऱ्यामुळे जे तिथे घर्षणातून जो आवाज निर्माण होते ना, तो असला विचित्र आहे. त्याच्यामुळं माझ्या चालण्याचं स्पीड डबल झाली. अरे बापरे, आता जायचं कुठं? इथे 2 रस्ते फुटत आहेत. कन्फ्यूज झालोय. अरे वा, बोर्ड दिसला. ज्याने कोणी हा बोर्ड लावलाय ना त्याला आपला सलाम. खरंच चांगलं काम केले, पुण्याचं काम केले ज्यांनी कोणी बोर्ड लावलं.
जंगलातनं चालत जायचं, ते पण गेस करत सगळी वाट. इथं पण 2 रस्ते फुटले. इकडे काय रस्ता नाही आहे, इकडेच असावा. माणसांचा आवाज आलाय. एवढं भारी वाटले, आवाज कोणाच तरी यायला लागलाय. अरे वा, स्वर्ग स्वर्ग दिसला. आई शपथ, माणसांचा आवाज आलाय, किल्ला दिसला. शपथ, परत असं धाडस काय करणार. तुम्ही बघू शकता वातावरण पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत आहे. खूप कमी लोकांनी हा किल्ला बघितला असेल. माझ्या मते इथं फार कमी लोकांनी पाहिलेला हा किल्ला असेल एकमेव. 6 किलोमीटर चालावं लागतं फक्त. 6 किलोमीटर 6 किलोमीटर म्हणजे फार काही मोठा विषय नाही. इथं आल्यानंतर ना आपण किती चाललो याचा विसर पडतो. कंप्लीट फील आहे, कंप्लीट. दरी बघा, पुढं जात नाही. झेंडा कसा फडकतोय बघा. या किल्ल्याची सुरुवात. किल्ल्याला बोर्ड लावलेत, येताना वाचू. कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीतर महाराष्ट्रातील सगळ्यात कमी लोकांनी पाहिलेला किल्ला असेल तर हा रांगणा असावा, असं माझं मत आहे. पावसाळ्याच्या दिवसात येण्याचं धाडस ते करू नका, कारण मी पावसाळ्या दिवसातसुद्धा इकडे आलो होतो. इथे 2 ओढे लागतात येताना. ते दोन्ही ओढे ब्लॉक झाले तर यायचे पण वांदे होतील, अडकून पडाल. पावसाळ्या दिवसात येऊ नका. उन्हाळा हिवाळा ट्रॅकिंगसाठी हा बेस्ट स्पॉट आहे. किल्ल्याची माहिती वरती गेल्यानंतर आपण पाहूच, किल्ल्याचा इतिहास आपण पाहू. थकवा पूर्णपणे दूर होणार तुमचा इथं आल्यानंतर. प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्ही येणार आहात. तुम्ही खोली बघू शकता केवढी आहे. स्वर्गाचा अनुभव घ्या. थोडंसं एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी केले, छान केले. अशा किल्ल्यांना संवर्धनाची तसेच शासकीय मदतीची सुद्धा गरज आहे. सर्व काही शासन करेलच असं नाही, पण आपली थोडी जबाबदारी आहे किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करण्याची. किल्ल्यामध्ये अजून तरी मला प्लॅस्टिकचा फार कमी वापर दिसला. स्वच्छता तर आली बघ. किल्ल्याला संवर्धनाची खूप गरज आहे. या किल्ल्यापर्यंत रस्ता होणं, किल्ल्याचा इतिहास माहिती होणं, पर्यटकांची वाढ होणं फार गरजेचं आहे. त्रिवेणी रांगणा ग्रुप, बोरवडे बिद्री. ओके, किती दिलं असावं. या शिवकालीन तोफा आहेत. रांगणा किल्ल्यामध्ये रांगणाई मंदिर आहे, चौकी आहे, पाण्याचे तलाव आहे, तोफा आहे. उत्तर आपण बघितली. बाकीच्या गोष्टी आता बघू. जे माझ्यासोबत पार्टनर आले होते ते एकतर पाठीमागे आहेत नाहीतर पुढं आहेत. मला पण आयडिया नाही, त्यांचा कॉल पण लागत नाही. आणि हा नो नेटवर्क एरिया आहे, रिमोट एरिया आहे. त्याच्यामुळे शक्यतो एकट्याने प्रवास करू नका. जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. इथे बोर्ड लावलेला आहे. या बोर्डवर लिहिलं आहे सर, गणेश मंदिर, राजवाडा, महादेव मंदिर, तलाव, रांगणाई, देवी मंदिर, यशवंत दरवाजा, हनुमान दरवाजा. आपण पहिला काय बघूया, राजवाडा बघूया. रॉयल गोष्टींचं मला पहिल्यापासूनच फार आकर्षण आहे. रॉयल टच इथे झालेले आहेत. रॉयल ब्लड, अँटिक कलेक्शन म्हणा किंवा अँटिक वास्तू म्हणा, ज्या जुन्या आहेत. हा एरिया एवढा शांत आहे, मेडिटेशनसाठी बेस्ट स्पॉट आहे. माझ्याकडे आता तेवढा वेळ नाही,
कारण माझ्यासोबतचे कुठे आहेत मला माहीत नाही आणि मला उजेडाचं खाली चिक्केवाडी गावात जायचं आहे. या किल्ल्यावरती आल्यानंतर भीती मोडली, कारण माणसांचा आवाज ऐकला. कॉलेजची का स्कूलची ट्रिप होती, शिक्षक वगैरे सगळे स्टाफ होता, ड्रायव्हर स्टाफ होता, मुलं मुली होती, विद्यार्थी होते. दम भरला आहे कारण मी कंटिन्यू चालत आहे, एक सेकंड थांबलेलं नाही. मला हे सर्व स्पॉट एका तासामध्ये सगळं बघायचं आहे. अरे यार, पान जरी तुटून पडलं तरी भीती वाटते. आवाज त्या मुलांचा येतोय म्हणजे वाडा थोडा जवळ असावा. मित्रांनो, चिऱ्याचं बांधकाम संपलं, कच्चा रस्ता आला पण अजून काही वाडा दिसत नाही. पण जो आवाज घोषणा येत आहेत शिवाजी महाराजांची जय, हर हर महादेव, त्या घोषणेच्या आवाजाच्या मार्गाने आपण चाललोय. आता काहीच आपल्याला कल्पना नाही किल्ला कुठं आहे, कसा आहे. कोणताही व्हिडिओ न बघता मी डायरेक्ट आलो. ओपन स्पेसला आहे, महादेव मंदिर टाकले, गणेश मंदिर डाव्या साईडला आहे. पुढं मुलं दिसत आहेत कॉलेजची, शिक्षक स्टाफ दिसला, त्यांनी माहिती दिली. पुढे राजवाडा आहे, कन्फर्म आहे, रांगणाईचं मंदिर देखील आहे. सर्व आपल्याला आता बघायला आहे. हा राजवाडा आहे, राजवाड्याचं शूट घेऊ. ही त्यावेळीची बैठक व्यवस्था असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे. वाड्याच्या बैठक व्यवस्था. तर आता आपण रांगणाई देवी मंदिरकडे जाऊ. हे मंदिर पाहण्यास मला खूप इंटरेस्ट आहे. ही विहीर असावी, मंदिर तोप आहे, दीपमाळ आहे. आपण दर्शन घेऊ. चला आता परत आपण परतीच्या मार्गाने जाऊ. पूर्ण पठार आहे. महादेवाचे मंदिर. कदाचित मी चुकीच्या वाटेला गेलो. रांगणाई देवी मंदिर तर बघितलं, यशवंत दरवाजा, हनुमान दरवाजा आता राहू दे, फार वेळ झाला. ऑलरेडी मी लेट आलो किल्ल्यावरती, हीच माझी चूक झाली. इथे शार्प 12 वाजता येणं फार गरजेचं आहे. पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत असणारा किल्ला आहे, पूर्णपणे. खरोखरच मित्रांनो, या किल्ल्याला तुम्ही भेट द्या, स्वर्गसुखाचा अनुभव येईल तुम्हाला. जय भवानी. मस्तपैकी चिकन, चपाती, राईस, रस्सा स्कूलच्या ट्रिपसोबत त्या मुलांसोबत खाल्लं पोट भरून. आजचा दिवस दी बेस्ट होता माझ्यासाठी, दी बेस्ट. एक रॉयल टच अनुभवायला मिळाला. बेस्ट मेडिटेशन प्लेस एव्हर. पूर्ण शांत एरिया बघा. ही प्लेस विजिट करायची असेल तर सकाळी लवकर निघा आणि 12 वाजेपर्यंत तुम्ही रांगणावरती पाहिजे. 1.5 तासच्या आसपास तुम्हाला जायला लागतात. 6 किलोमीटर ट्रॅक आहे. तुम्ही हेल्दी आहात, फिट आहात, वयस्कर आहात तर 1 ते 1.5 तासाचा वेळ हा लागतो जाताना. आणि ज्यावेळी तुम्हाला हा किल्ला सोडायचा असेल तर 5 वाजता हा किल्ला सोडला पाहिजे, म्हणजे कुठे तुम्ही 6 ते 6:30 पर्यंत तुमच्या गाडीपर्यंत पोहोचू शकता. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि पावसाळ्यामध्ये चुकूनही इकडे येऊ नका. मी आलो होतो. उन्हाळा, हिवाळा हा ट्रेकिंगसाठी बेस्ट स्पॉट एव्हर. मी आतापर्यंत खूप ट्रॅक केलेले आहेत. पावनखिंड केलेला आहे, रायगड केलेला आहे, जे मला बेस्ट वाटत होते. हा मला अजून बेस्ट वाटला, कारण इथे ट्रॅक करत असताना मी वेगळ्या मार्गाने गेलो म्हणजे चिक्केवाडी गाव धरून गेलो आणि एकटाच होतो. इथलं वातावरण, मनुष्य वस्तीचा अभाव असल्यामुळे हा किल्ला इथं फार कमी वृक्षतोड झाली आहे. पूर्ण किल्ला निसर्गाने व्यापलेला आहे. पूर्ण किल्ला, याचं पूर्ण स्ट्रक्चर बघितलं तर खूप जबरदस्त आहे. रांगणाई देवी मंदिरावरून ह्या किल्ल्याचं नाव ठेवलं असावं असं मला वाटतं. फायनली आम्ही गाडीपर्यंत पोहोचलेलो आहोत. संपूर्ण व्लॉग मी शेअर करेन. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.